आज सुद्धा कालगणना अतिशय उत्तम करू शकतो. आज इथं रस्ता बघायचा झाला तर गुगल मॅप लावतो आपण आणि तंत्रज्ञानावर आपण अजून आता विसंबत चाललोय आणि जास्त विसंबत चाललोय. खरंच खूप छान की आज तुम्ही या कार्यशाळेची एक घोषणा केली की युट्यूबर कसं व्हायचं यासाठी मार्गदर्शन तुम्ही करणार आहात. हे खरंच खूप कौतुकास्पद आहे मॅम. सगळे ज्योतिषी इथं एकत्र बसलो आहे, ज्योतिषशास्त्रामधल्या तज्ञ. पण ज्योतिषशास्त्र ह्या विषयावर थोडं सांगायचं झालं तर अचूकता आणि एकवाक्यता या दोन गोष्टी या शास्त्राला अधिक आवश्यकता आहे. पण निश्चितच ज्योतिष हे शास्त्र आहे आणि जे शास्त्र असतं ते खरं असतं हे मानणारा मी सुद्धा एक वर्ग आहे. जसं गुरुजींनी सांगितलं की थोडंसं प्रिसाइज व्हायला पाहिजे का, त्यासाठी काही करता येईल का, ही पण ज्योतिषांची जबाबदारी आहे. ज्योतिष हे अतिशय गहन शास्त्र आहे. ज्योतिष हे महाराष्ट्राचंच नाही तर माणसाच्या जीवनातलं अविभाज्य घटक आहे. ज्योतिष हे माणूस घडवू शकतं. ज्योतिष हे म्हणजे कोणत्याही क्षेत्रात जा तुम्ही, त्या क्षेत्रातल्या माणसाला घडवण्याचं कार्य जर कॉमन मिनिमम काय असेल तर ज्योतिषशास्त्र आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये खूप मोठा हायवे आणि हा हायवे सुंदर रीतीने मध्यम मार्गाने क्रॉस करतात, त्याला डेस्टिनी मॅनेजमेंट. ज्योती जोशी मॅडम त्या सगळ्या विषयावर माणसं सगळे 60 वर्षापूर्वी जन्माला आलेली आहेत. मी थोडक्यात माझं जरा चुकलं बोलते, 1-2 वर्ष आधी यायला हवं होतं. म्हणजे काही शब्द मनात घर करून जातात. मॅडम म्हणल्या माझ्यासमोर ज्योतिष वैभव बसलेला आहे. खरंच ही समर्पक उपमा आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक क्षेत्रातील कार्याची दखल ही खरोखरीच त्यामधून होत असते आणि ह्या कार्याची दखल या सुंदर शब्दामधून घेतली. कारण हे खरंच आपापल्या क्षेत्रामध्ये व्यासपीठावरचे लोक आणि सर्व बसलेले समोरचे लोक हे खरंच तेजाने तळपत आहेत आणि त्यांच्या तेजाने तळपत असल्यामुळेच त्या दिव्यत्वाचा, तेजाचा, मांगल्याचा प्रकाश जणू या ठिकाणी पडलेला आहे. आणि खरं तर आम्हाला विद्यार्थ्यांना मॅडम कधीच उल्लेख केल्याशिवाय सोडत नाही हे त्यांनी आज पुन्हा एकदा दाखवून दिलं. सर्व विद्यार्थ्यांतर्फे मॅडम तुम्हाला आदराने नमस्कार. म्हणजे खरं तर कार्य त्या करतात, पुढं सगळं मांडणी त्यांची असते, आम्ही कार्य करतो, पण मोठेपणा देण्यात त्या आमच्यापैकी कोणालाही सोडत नाही. खरंच मोठ्या व्यक्तिमत्वाचं हे लक्षण आहे. या ठिकाणी आपल्याला जे मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्यासाठी मी ज्योती मॅडमला विनंती करतो की आपल्या प्रमुख पाहुण्यांची ओळख सांगून त्यांना या ठिकाणी एक 5 मिनिटं का होईना पण बोलण्याची त्यांनी विनंती करावी. सर चित्रे समूहाचे संचालक आहेत. पुण्यात आलो आणि चित्रांची वाकरवडी खाल्ली नाही असं कोणी आहे का आपल्याकडे? 6 दशकाहून अधिक काळ सातत्याने चवदार, ताजे आणि पौष्टिक अनुभव देऊन कंपनीने एक ब्रँड ओळख यशस्वीपणे तयार केली आहे जी खरोखरच अद्वितीय आहे. चित्रे बंधू कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये चित्रे डेअरी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, चित्रे फूड्स झटपट मिक्स, चित्रे ॲग्रो, जॅम, केचप आणि पल्प्स, चित्रे डिजिटल्स आणि चित्रे ABS जिनस यांचा समावेश आहे. चित्रे बंधू समूह आता 7 समुद्रापार पोहोचले आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचा गौरव हा देशाचा गौरव आहे आणि चित्रे बंधू समूह आपल्या ज्योतिषशास्त्राच्या अधिवेशनात उपस्थित राहणे ही आमच्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे. चित्रे बंधू समूहाचे गोपालन, त्यातून होणारा कृषीधनाचा विकास, याहून कोण उद्योजक म्हणून काय असते हो? आम्ही बोलत नाही तर आम्ही करून दाखवतो. हे प्रत्येकाने चित्रे बंधू समूहाकडून शिकण्यासारखे आहे. परंपरेचा गोडवा सांभाळणारे चित्रे श्रीखंड, फ्लेवर मिल्क, ताक, लस्सी, उपवासाचे पदार्थ, आता तर झटपट बनवणारे पदार्थही चित्रे बंधूंचे आलेले आहेत. किती म्हणून प्रॉडक्ट सांगायचे हो? आम्हा गृहिणींना चित्रे बंधूंचाच आधार आहे बरं. घरात सणांच्या वेळी गृहिणीची घाई उडालेली असते तेव्हा साथ मिळते ती चित्रे बंधूंची. प्रत्येक प्रसंगात घरात राहणाऱ्या माऊलीचा विचार करणाऱ्या चित्रे बंधू समूह
आम्हाला मानाचा मुद्रा करतो. नमस्कार. आजच्या या चौथ्या ज्योतिषशास्त्राच्या आपल्या अधिवेशनाच्या निमित्ताने इथे उद्घाटन करून आपण बोलवलं. ज्योतिताईंचं वाढदिवसानिमित्त आणि त्यांनी केलेल्या संकल्पानिमित्त त्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन करतो. गुरुजींचंही आम्हाला नेहमी मार्गदर्शन असतं आणि सर्व सर्व लोक मागच्या वर्षी खरं त्यांनी बोलवलं होतं. गुरुजींनी मला आदेश काढलेला होता पण ते जमलं नाही. या वेळेस योग आला. कदाचित मागच्या वेळेस मंडळीत घरं नव्हती इकडे येण्याची. पण असं आहे की आम्ही जे बाहेर काठावर बसलेले लोक आहोत, लोकांना वाटतं की ज्ञान भरपूर आहे पण ते नसतं त्या बाबतीत. त्या लोकांना एक गोष्टीचं कायमच कुतूहल असतं की नक्की हे शास्त्र म्हणजे काय आहे. वेदांगातला एक भाग आहे. बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं की जातं की आपलं हे जे शास्त्र आहे हे ग्रीक मायथॉलॉजी इकडून तिकडून थोडंसं आणलेलं आहे. प्रत्येकाचे काही काही हे असतात. आपण म्हणतो की ते तसं नाही, कारण प्रत्येकाची हिस्ट्री इज रिटन बाय द विक्टर. म्हणजे जो शासक असतो ज्याने युद्ध जिंकलेलं असतं तो इतिहास लिहितो. आपण युद्ध जिंकायला कुठं जात नसल्यामुळे ते इतिहासात आपण अशी कधी नोंद केली नाही की हे आम्ही केलं. जो जिंकतो त्याला सांगावं लागतं ना हे मी केलं. तर कदाचित आपल्याला अशी मार्केटिंगचं कोणीतरी बोलत होतं की आपण युद्ध जिंकायला बाहेर जात नसल्यामुळे आपण मार्केटिंग त्या गोष्टीचं करतो. थोडंफार आता मार्केटिंग करायची आवश्यकता आहे की आपण काय करतो आपल्यासाठी. मला बाकीच्यांसारखंच कुतूहल असतं ते असं की हजारो वर्ष पूर्वीचं हे शास्त्र आहे आणि अशा शास्त्रामध्ये आपण आज सुद्धा कालगणना अतिशय उत्तम करू शकतो. आज इथं रस्ता बघायचा झाला तर गुगल मॅप लावतो आपण आणि तंत्रज्ञानावर आपण अजून आता विसंबत चाललोय आणि जास्त विसंबत चाललोय. पण मग हे कुठं शास्त्र त्याचा अभ्यास कोणी केला, किती वर्ष त्याचा अभ्यास झाला आणि आकाशगंगा किती आहे, ग्रहकार्य किती आहे. ज्या लोकांनी आपल्याला सांगायचं की सूर्याभोवती पृथ्वीने पृथ्वीभोवती सूर्य फिरतो याच्याबद्दल वाद घालून लोक शिक्षा द्यायचे, त्या काळाच्याही आधी आपण सूर्य, चंद्र, तारे आणि पृथ्वी याच्यातलं नातं कितीतरी पद्धतीने चांगल्या पद्धतीने स्पष्ट केलं होतं आणि त्याचा योग्य उपयोग समाज जीवनासाठी केलेला होता. बऱ्याच वेळा असं होतं की जे लॉजिक म्हणून मांडतोय दोन शास्त्र वेगळी आहेत, त्या शास्त्राचा एकमेकांशी संबंध नाही. वैद्यक शास्त्रामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की जसं सवय वाढतं किंवा त्रास व्हायला सुरुवात होते त्रास व्हायला सुरुवात होते तसं किंवा लोक म्हणतात किंवा 50ला आलात 60ला आलात तर वर्षातून एकदा तरी वैद्यकीय तपासण्या करून घ्या. तुम्हाला काही त्रास असतील तर ते समजून घ्या, त्याच्यावर उपचार करणं सोपं जाईल जर प्रेडिक्ट अगोदर झालं तर. पण माणूस कायमच अशा गोष्टींपासून लांब राहतो का, तर ते कळून काय करायचं आहे, तर कळून काय करायचं, पुढं आम्हाला काय बदल होणार. बऱ्याच वेळा असंही होतं ज्योतिषांच्या बाबतीत किंवा शास्त्राच्या बाबतीत की जर भविष्य लिहूनच ठेवलेलं आहे ते बदलणारच नाही, जाणून काय घ्यायचं. असंही म्हणून लोक त्या बाबतीत अट्रॅक्ट होत असतात आणि मला काहीतरी माझं जाणून घ्यायचंय. जाणून घेतल्यानंतर त्याच्यावर उपाय आहेत का, उपाय असतील तर मग आणखीन काय करता येईल. मग हा वाद सुरू होतो की जर उपाय आहे आणि बदल होणार आहे तर मग जाणून कशाला घ्यायचं, मग ते करत राहतो. पण ह्या गोष्टींचा कदाचित आपल्या या 2-3 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये एक समर्पक उत्तर या गोष्टींचं मिळेल. महाराष्ट्रामध्ये आपण पुरोगामी लोक आहोत त्यामुळं त्याला कायम चॅलेंज केलं जाईल. ही आव्हान कायम असणार आहेत. या शास्त्राबद्दलची एका बाजूनी काही लोकांनी दाखवलेली भीती, दुसऱ्या बाजूने हे शास्त्र मानायचं का नाही, खरोखर काही शास्त्र आहे का नाही त्याच्याबद्दलचा वाद
आणि याला उत्तर कदाचित आपण सर्व इथले पंडित लोक देऊ शकाल अशी मी अपेक्षा करतो. भारतीय संस्कृतीतला एक महत्त्वाचा अविभाज्य अंग असलेली ही शास्त्र आहे. तर त्या अर्थाने या शास्त्राचं समृद्धी व्हायला पाहिजे. त्याच्याबरोबरच आत्ताच्या काळामध्ये या शास्त्रांनी आपल्याला समाजासाठी काय करता येईल हे बघितलं पाहिजे. ते बघत असतील असा माझा विचार आहे. वैयक्तिक गोष्टी वेगळ्या की मी समुपदेशन करतोय किंवा तुमचं भविष्य सांगतोय किंवा कुतूहला काही राज्यात काय चाललंय, देशात काय चाललंय, जगात कुठं काय चाललंय हे सांगतोय. पण समाजाला दिशा देण्यासाठी आपण काही या शास्त्राचा उपयोग करून घेऊन वैचारिक बैठक करू शकतो का असाही विचार आपण या निमित्ताने करावा. पुन्हा एकदा आपण मला इथं बोलवलं आणि आपल्या एवढ्या मोठ्या अभ्यासकांच्या समोर काही विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. तर मधुरा पासक यांना मी विनंती करते आपण 5 मिनिटं मार्गदर्शन करावं. व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, इथे उपस्थित असलेले सर्व ज्योतिष वैभव, सगळ्यांना खरंच खूप मनापासून नमस्कार आणि शुभेच्छा. सगळ्यात आधी ज्योती मॅम तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप मनापासून शुभेच्छा. सो लॉकडाऊनमध्ये मॅमने त्यांचं यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि मी कायमच गमतीने म्हणते की त्यांचे व्हिडिओ कायम मला जवळचे वाटतात. हे मी पहिल्या भेटीतही सांगितलं होतं त्यांना. आणि त्याचं कारण एक आहे सगळ्यात महत्वाचं, कारण ते प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक वेळा माझ्या राशीबद्दल खूप छान छान बोलतात. पण खूप छान वाटतं की एक ज्योतिष विद्या आहे जी आपली परंपरा आहे आणि परंपरा आणि आधुनिकता यांचा कधी मेळ लागत नाही किंवा बसत नाही असं म्हणतात. पण याला पूर्ण छेद देऊन ज्योती मॅमने त्याचा अगदी व्यवस्थित सम्यक साधण्याचा खूप छान प्रयत्न केला आणि तो यशस्वीरित्या केला. सो हे खूप छान वाटतं. आणि जेव्हा मी त्यांचे व्हिडिओ बघते ना युट्यूबचे, ते फक्त राशीला अनुसरून नसतात की तुमचं आठवड्यात हे होईल ते होईल असं होईल तसं होईल. तर जेव्हा ते छान छान बोलतात तेव्हा जेव्हा वाटतं ना तेव्हा ते कान खेचायचंही काम करतात की नाही आता फार उड्या मारून झाल्या, आता शांत बसा. सो इतकं छान मार्गदर्शन त्या करतात. आणि आमचं अलीकडेच भेटण्याचा योग आला, घरी आल्या होत्या आणि काही असं म्हणजे वयाने मानाने विद्येने अनुभवाने सगळ्यांनी त्या मोठ्या, त्यामुळे त्या घरी येणार म्हणल्यावर मला जास्त दडपण होतं. पण पूर्वजन्मीचे काही गुणानुबंध असतील त्या घरी आला रस्ता वाटलंच नाही की कोणी आम्ही स्ट्रेंजर आहोत. अगदी इतकं छान संवाद झाला आणि इतका सुंदर वेळ गेला आणि तो वेळ असाच सुरू राहावा असं वाटत राहिलं. सो खूप छान मॅम, तुमचा हा जो उपक्रम आहे खूप स्तुत्य आहे. आणि इथे उपस्थित असलेलं सगळं ज्योतिष वैभव, खरं मी त्यांना काय बोलणार, मकरंद सर आहेत, बऱ्याचदा आम्ही टचमध्ये असतो डिजिटल मीडियामुळे. आणि आपापल्या अनुराधा मॅम आहेत, काकू आहेत, कायम त्यांचे प्रेमळ मला फोन येत असतात, कायम आत्मीयतेने विचारपूस चौकशी. इतकं सुंदर नातं सगळ्यांची ऋणानुबंध जोडले गेलेत या एका माध्यमातून. आणि खरंच खूप छान की आज तुम्ही या कार्यशाळेची एक घोषणा केली की युट्यूबर कसं व्हायचं यासाठी मार्गदर्शन तुम्ही करणार आहात. हे खरंच खूप कौतुकास्पद आहे मॅम. आणि मी माझ्यासाठी खरंच नशिबान समजते की आज चित्रे समूहाचे गिरीशजी इथे आलेले आहेत आणि एक माझा अनुभव मी खूप मनापासून आणि प्रामाणिकपणे शेअर करायला आवडेल. आता गेली जवळपास 15 वर्ष या क्षेत्रामध्ये मी आहे. मान्यवर लोकांशी भेटणं होतं, बोलणं होतं आणि प्रेमाने आणि आपुलकीने काही ना काही आपण त्यांना भेट वस्तू देत असतो. जसं मॅम म्हणाला की वस्तू रूपात जे देतो ते कधीच भेट नसते. सो पुणे आहे आणि माझं जे क्षेत्र आहे की खाद्य संस्कृती. जर मग मला काही त्यांना द्यायचं आहे तर हे सुरुवातीपासून फार एक म्हणतो ना क्लॅरिटी मनामध्ये होती की
त्यांना रोषाच्या चॉकलेट आणि लिंक वगैरे हे असं किंवा काही बाटल्या वगैरे द्यायच्या नाही. मग तो सोनू सूद असो, फराह खान असो किंवा अनन्या पांडे असो, कोणी असो, प्रत्येक नामवंत दिग्गजाकडे जे माझ्या टीम कडून गिफ्ट हॅम्पर बनवलं जातं ते चितळे समूहाचा प्रत्येक खाद्यपदार्थ असतो. आणि आपल्या मराठी खाद्य संस्कृतीची त्याचं नातं खूप रुजलेलं असतं. मग ती बाकरवडी असो, चिरोटे असो, चिवडा असो. सो हे एक छान की जेणेकरून जर मी पुण्याची आहे, महाराष्ट्रातली मुलगी आहे, खाद्यपदार्थ जगापर्यंत पोहोचवत आहे, तर त्याची सगळ्यात पहिले ओळख कुठे सुरू होते तर ती चितळे समूहाकडून. सो खरंच मी मनापासून धन्यवाद देते की तुम्ही ही एक सोय किंवा उपलब्धता आमच्यासाठी करून दिली की जेणेकरून महाराष्ट्राच्या बाहेरच्या व्यक्तींना जेव्हा भेटण्यात येतं तेव्हा अभिमानाने आणि थोडी मान वर करून आम्हाला हे छान गिफ्ट हॅम्परच्या रूपात देता येतं. सो खरंच मनापासून धन्यवाद करते. आणि असंच आणखी प्रॉडक्ट यावं ह्याची मी वाट बघते. सो पुन्हा एकदा सगळ्यांना खरंच खूप मनापासून शुभेच्छा. आणि सगळ्यांकडून आणि ज्योती मॅमकडून पण मला भरपूर काही शिकायचं आहे. आणि इथून पुढे विद्यार्थी म्हणजे ज्योतिष अभ्यासाबद्दल पण युट्यूबच्या माध्यमातून काही ना काही त्यांच्याकडून शिकायला मिळतं. पण मी आता आशा करते की वैयक्तिक पण मी त्यांच्याकडून काही धडे नक्की गिरवण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा एकदा धन्यवाद आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. गोविंदजी कुलकर्णी हे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सतत धर्मासाठी निरपेक्ष काम करणारे असे हे मान्यवर आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. ही आमच्यासाठी मोठी गौरवाची बाब आहे. त्यांचे समाजासाठी योगदान अतिशय मोलाचे आहे. गोविंदजी कुलकर्णी सरांना विनंती करते आपण 5 मिनिटं मार्गदर्शन करावे. आजच्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलन आता उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्व माननीय, माझ्या समोरील सर्व ज्योतिष बंधू आणि बहिणी, ज्योतिताईंच्या वाढदिवसानिमित्त होता या संमेलनात हा दुसऱ्या वर्षी आहे मी या संमेलनात उपस्थित राहतो. ज्योतिताईंच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. जसं ज्योतिताईंनी सांगितले 2 यशस्वी त्यांच्याकडे हे आहे. एक यशस्वी ज्योतिषी आहे, तसंच यशस्वी युट्यूबर आहे, तसेच यशस्वी पत्नी पण आहेत. आमच्या रवीजी ज्या उद्योगामध्ये प्रगती करतायत त्यांना 2016 वर्षी आम्ही उद्योगश्री पुरस्कार रवीजींना दिलेला आहे. त्याकरता ज्योतिताई त्यांच्या पाठीशी आहेत, म्हणूनच हे सगळे शक्य झालेलं आहे. आपण सगळे ज्योतिषी इथे एकत्र बसलो आहे, ज्योतिषशास्त्रामधल्या तज्ञ आहोत. पण ज्योतिषशास्त्र ह्या विषयावर थोडं सांगायचे झाले तर अचूकता आणि एकवाक्यता या 2 गोष्टी या शास्त्राला अधिक आवश्यकता आहे. पण अनेक ज्योतिषांच्या ज्या वेळेला आपण व्हिडिओ पाहत असतोय त्यावेळेला एक वेगवेगळे मतं दिसतात. शक्यतो असा होता कामा नये. एक वाक्यता सगळ्यांची असणे गरजेचे आहे. त्याच्याबरोबर अचूकता, आपण जे सांगतो हे तो किती परफेक्ट आहे असतोय. थोडाफार प्लस मायनस असू शकतोय, पण अचूकता देण्याकरता आपण विशेष प्रयत्न व्हायला पाहिजे अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. या कार्यक्रमाला मलाही बोलवले आणि ज्योतिताईंना अभिनंदन करण्याचा पुन्हा संधी दिले त्याकरता ज्योतिताईंची आणि त्यांच्या टीमची आभार मानतोय. आणि अशाच या संमेलनाच्या प्रगती होत आता अखिल भारतीय स्तरापर्यंत पोहोचावा. आतापर्यंत पुण्यात झाले, आता पुढे चला, दिल्ली आहे, बेंगलोर आहे, हैदराबाद आहे, या सगळ्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाऊया, आपण एकत्रपणे काम करूया. जय हिंद. श्रीयुत दवे सरांनी गेल्या 1.5 वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात तालुका पातळीवर संघटन बांधणी यशस्वीरित्या केली आहे. सरांबद्दल जितके सांगावे तेवढे कमीच आहे. आनंदवे सर, आपल्याला विनंती आहे 5 मिनिटं मार्गदर्शन करावे. सर्वप्रथम व्यासपीठावरच्या सर्व माननीय व्यक्तींना अभिवादन करतो आणि डायरेक्ट विषयावरच जातो. जसं गुरुजींनी सुद्धा आता थोडंसं सांगितलं. मला एक असं वेगळं वाटलं, मागच्या आठवड्यातला पुण्यातला अपघात सगळ्यांना माहिती आहे.
पण त्यानंतर सलग 5 दिवस अशाच अपघाताच्या रोज बातम्या आल्या बरं का, ड्रंक अँड ड्राईव्ह. कदाचित असं असेल की आधीपासून रोजच होतात, पण त्या बातमीमुळे बाकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. पण त्यानंतर घडलं डोंबिवलीची आग, आणि सातत्यानं 5-6 दिवस कुठं ना कुठे आगी लागत होत्या. त्यानंतर एक नाव पाण्यात बुडाली, आणि सातत्यानं 4-5 दिवस पाण्यातले सुद्धा अपघात घडले. काय त्याच्या मागे सायन्स असेल ते शोधण्याचं काम तुमचं, माझं नाही, सांगण्याचं काम माझं. पण निश्चितच ज्योतिष हे शास्त्र आहे, आणि जे शास्त्र असतं ते खरं असतं हे मानणारा मी सुद्धा एक वर्ग आहे. जसं गुरुजींनी सांगितलं की थोडंसं प्रिसाईज व्हायला पाहिजे का, त्यासाठी काही करता येईल का, ही पण ज्योतिषांची जबाबदारी आहे. आपल्याला काही टूल्स शोधता येतील का, एक्सरे मशीन एक टूल्स आहे, MRI मशीन एक टूल्स आहे, तसं काही करता येईल. मी आता आदिनाथजीशी बोलत होतो, ज्योतिष शास्त्राशी पूर्ण आदर ठेवून, की इलेक्शनचे हे निकाल सगळ्यांनीच अगदी बारच सांगितलं, अगदी 10, 20, 50 इकडे तिकडे झालं. म्हणजे अगदी नाव घेऊन सांगायचं, अशोक वानखेडे सारखे एक पत्रकार फक्त सांगत होते की जर 10 जागा क्रॉस केल्या तर मी टीव्हीवर येणं सोडून देईन. मी पण होतो त्या चर्चेमध्ये. एवढा प्रिसाईज होता येईल का, अभ्यास करायला हरकत नाही, विचार करायला हरकत नाही. नालंदा विद्यापीठाचं एक दुःख आहे की ते पुस्तकं चढायला 10 दिवस लागले, आणि असं म्हणतात की सगळं मोठं तंत्रज्ञान त्याच्यात गेलं. पुन्हा एकदा सगळ्या ज्योतिषांनी एकत्र येऊन मदत लागणार, कार्यकर्ते लागणार, अभ्यासू वर्ग सुद्धा लागणार आहे. मला एकट्याला सगळं येतं असं म्हटलं तर काय होतं ते पण आपण बघितलेलं आहे. तर तसं न करता आणखी ज्योतिषशास्त्र सोपं करणं येणं आवश्यक आहे. दुसरं असे कार्यक्रम व्हायलाच पाहिजे. मी ज्योती त्यांना मागच्या वर्षी सुद्धा होतो, मी तेव्हा सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या बाहेर, पुण्याच्या बाहेर सुद्धा आपण आता बघावं काही करता येईल का. चांगलं खरंच करता येऊ शकतं, कारण आपण आता जे करतो हे व्हायला पाहिजे. कार्यक्रम आणखी ज्ञान मिळतं आपल्या विद्यार्थ्यांना. पण शाकाहारी माणसाला, शाकाहारी वक्त्यांनी शाकाहार कसा चांगला हे आपण सांगतोच आहे. पण ह्या बिल्डिंगच्या बाहेर जी लोक आहेत, बिल्डिंगच्या खाली जी लोक आहेत, चौका सिग्नलला काही लोक थांबली की ज्यांना अजून ज्योतिष शास्त्राची ताकद नाही कळलेली, त्यांच्यापर्यंत जाता येईल का, जाणून घ्या ज्योतिष म्हणून असा एक वर्ग ठेवता येईल का, की सर्वसामान्य लोकांनी यावं, तर त्यांना ज्योतिषाविषयी काय म्हणून त्याला कौतुक वाढेल, ज्योतिषाचा अभ्यास इफेक्ट आहे असं जाणवेल, आणि ज्योतिषशास्त्र अजून खाली लोकांपर्यंत पोहोचेल. तसे करता आलं तर करा. खरं तर पुण्यासारख्या मोठ्या शहरात तुलनेनं लहान गावातून येऊन असे सातत्याने कार्यक्रम करणं ज्योतिताई आपलं खुश धर्म आहे. असं सहज सोपं नसतं, खरंच नसतं सोपं. त्यानंतर दुसरं आता जे ताईंनी सांगितलं की मला युट्यूबवर सुद्धा सांगायचं, म्हणजे व्यवसायाचं सिक्रेट खरं कोणी सांगत नाही बरं का. कसं काय झालं माहित नाही बाबा, होतं असं नाही. ताई सांगतात की आता शिका सुद्धा. म्हणजे जे गाणं आहे की देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावं. ताई आता देण्याच्या मनस्थितीत आलेल्या आहेत, ते देऊन जात आहे. ताई मी सांगतो तुम्हाला, आणि आणखी काही वर्षानंतर ताई तुमचं देणंच या राज्याला लक्षात राहणार आहे. घेणाऱ्यांचे पुतळे कधीच लागत नाही. जगात जेवढे पुतळे लागले ते लोकांनी दिले म्हणून पुतळे. उद्योजकाचे सुद्धा पुतळे त्याच्या ज्ञानासाठी, दानासाठी दिलेले असतात, घेणाऱ्यांसाठी नाही. तसंच आपण ज्योतिषशास्त्र चिरंतन आहे, आणि ते चिरंतनच राहणार आहे. प्रगती होणं आवश्यक आहे. असे कार्यक्रम जर पुण्यातले सुद्धा लोकांनी काही करता आले तर आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर उभे राहतो. पुण्यातल्या एखाद्या विषयी अख्खा एका दिवसाचं लेक्चर नवीन लोकांसाठी ठेवतो, ज्यांना ज्योतिषशास्त्राला आव्हान द्यायचं किंवा ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाहीये त्यांना पटवून देणं सुद्धा आवश्यक आहे असं मला वाटतं. ती जबाबदारी तुमच्या सर्व लोकांची असं मी मानतो. व्यासपीठासमोर पुन्हा एकदा सर्व लोकांना प्रणाम करतो, वंदन करतो. हा कार्यक्रम असाच होत राहावा. पुण्याची परंपरा चितळींची बाकरवडी आहे, तसा पुण्याचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा असे कार्यक्रम पुण्यात सातत्याने घडले ज्योतिताईंकडनं. हा सुद्धा उल्लेख यात राहावा, एवढी वर्षी परंपरा चालावी अशी सुद्धा मी अपेक्षा व्यक्त करतो. म्हणजे सहज गत्या चला इकडचं झालं आता मी इकडे जातो, तसं सर्व क्षेत्रात काम करता आलं पाहिजे. आणि म्हणूनच आपण आज या ठिकाणी मान्यवर म्हणून आपल्या ज्योतिष क्षेत्रामधील आदिनाथ साळवे सर यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलेलं आहे. साळवे सरांचा परिचय खरं तर मी पुण्यामध्ये करून देणं हे थोडं धाडसाचं ठरेल नाही का. ब्रह्मलिखित ज्योतिष या संस्थेच्या माध्यमातून, म्हणजे पेपरामध्ये पण आपण ब्रह्मलिखित ज्योतिषाच्या खूप जाहिराती बघितल्या, विवाहासाठीचं त्यांचं मार्गदर्शन बघितलं, असं अनेक कार्य ते करत आहेत. मला वाटतं मी सांगण्यापेक्षा त्यांनी जास्त इथे येऊन बोलणं हे योग्य ठरेल. मी साळवे सरांना विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र, या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले
ज्योतिष विश्वाची पंढरी, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, धडचा माग कसा करावा हे जगाला शिकवणारं विद्यापीठ, आणि अगदी डोक्यावर चढलं तर त्याला कात्रजचा घाट दाखवणारं पुणे शहर. अशा या पुणे शहरामध्ये गेली 42 वर्षे मी वास्तव्य करतोय. आज माझं परम भाग्य आहे की 1983 साली ज्या वेळेला आम्ही पुण्यात प्रवेश केला तेव्हा वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी मी पुण्यामध्ये नवी पेठमध्ये गांजवे चौकामध्ये एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होतो. त्या हॉटेलच्या वेटर मालकाचं नाव होतं दवे. माझ्या शेजारी आज आनंद दवे आहे. त्यांच्या पोटी मी जन्म घेतला आणि ज्यांना मी परम आदर्श मानतो ते माझे परमप्रिय वडील हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होते. उकळत्या तेलाची कढई त्यांच्या पायावर सांडली होती आणि पायाला आलेलं फोड असतानाही आम्ही 6 भावंड आणि आई वडील 8 माणसांचं कुटुंब सांभाळण्यासाठी माझे वडील 3 ठिकाणी हॉटेलमध्ये वेटर म्हणून आचारी म्हणून काम करत होते. माझ्या शेजारी आज चितळे बंधू मिठाईवाले आहेत आणि मधुराजी दातार आहे. खाद्य संस्कृती आणि ज्योतिष, आज ज्या माझ्या पूर्वी बोललेल्या वक्त्यांनी जे जे विषय मांडले त्या विषयावरती मी किमान 3 तास बोलू शकतो. गोविंदजींनी विषय मांडला की एक वाक्यता काय येत नाही, चित्याजींनी विषय मांडला, प्रत्येकाच्या विषयावरती मी 2-3 तास सहज बोलू शकतो. पण मला 5 मिनिटाची वेळ दिलेली आहे. साधारणतः 5 ते 6 मिनिटांमध्ये मी माझ्या विचार मांडणार आहे. ज्यांनी आज हे अधिवेशन आयोजित केलं, मागच्या वर्षी मला बोलवलं होतं पण मी येऊ शकलो नाही. गिरीजी, आपल्या दोघांची भेट या ठिकाणी होणार होती, तुम्ही आला नाही, मी पण नव्हतो. आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या ज्योतिषाचार्य, वैदिक ज्योतिषाचार्य, अष्टगुरु डॉक्टर ज्योती जोशीजी आज यांनी 60व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्यांचं हे ज्योतिष विश्वाला ज्योतिष सम्राट बनवण्याचं कार्य, ज्योतिष विद्यार्थी घडवण्याचं कार्य, ज्योतिष वैभव घडवण्याचं कार्य अविरत चालू राहो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. खरं तर ज्योतिष हे अतिशय गहन शास्त्र आहे. ज्योतिष हे महाराष्ट्राचंच नाही तर माणसाच्या जीवनातलं अविभाज्य घटक आहे. ज्योतिष हे माणूस घडवू शकतं. ज्योतिष हे म्हणजे कोणत्याही क्षेत्रात जा तुम्ही, त्या क्षेत्रातल्या माणसाला घडवण्याचं कार्य जर कॉमन मिनिमम काय असेल तर ज्योतिषशास्त्र आहे. ज्योतिषशास्त्राशिवाय काही नाही. ज्योतिष काय आहे? ज्योतिष म्हणजे माणसाचं जे आम्ही नावच आमच्या कार्यालयाला दिलेले विधिलिखित. विधिलिखित म्हणजे हे असंच होईल असं नाही. विधिलिखित याचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मागच्या जन्मातल्या कर्मानुसार तुम्ही काय भाग्य घेऊन आलेला आहात, त्या भाग्यानुसार तुम्ही काय कर्म केलं पाहिजे आणि त्या कर्मानुसार भविष्यात काय घडणार आहे ते तुम्ही बदलू शकता. गिरीशजी, यू कॅन लर्न अँड लॉर्ड बाय ऑब्झर्वेशन. आता 2-3 अपघातांबद्दल आनंदजींनी सांगितलं. मी तुम्हाला कालच्याच अपघाताचं सांगतो. महाराष्ट्रातल्या धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी नावाचं गाव आहे. त्या वाशीमध्ये एक वीज कोसळली. सासू आणि सुनेच्या अंगावर वीज कोसळली आणि सुनेचा मृत्यू झाला आणि सासू जखमी झाली. दैवान फलतीनं सर्वत्र नच विद्या नच पौरुषम. माणूस दैवानी श्रेष्ठ होतो असं एक शास्त्र सांगतं. आणि पुरुषार्थ श्रेष्ठ का भाग्य श्रेष्ठ, प्रारब्ध श्रेष्ठ का पुरुषार्थ श्रेष्ठ? तर माझं मत वैयक्तिक असं आहे की पुरुषार्थ आणि भाग्य हे दोन्ही एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. शुक्ल पक्षामध्ये घडणाऱ्या गोष्टी ज्या असतात ते तुमचं प्रारब्ध आहे आणि कृष्ण पक्षात घडणाऱ्या गोष्टी ज्या असतात ते तुमचं पुरुषार्थ आहे. ज्याप्रमाणे एका चित्रकाराने ड्रॉइंग करून दिलेलं आहे आणि दुसरा त्याच्यामध्ये रंग भरण्याचं काम करतो. एकाने चित्र काढून दिलेले, दुसरा रंग भरतो. रंग भरण्याचं काम आपण करत असतो. ते रंग तुम्ही कसे भरता हे त्याच्यावर डिपेंड नाही. कर्म तुम्ही कसं करता, कर्म करताना तुमचे मन, भावना कशा आहेत याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंडंट आहे. जात, धर्म, पंथ, परंपरा
पलीकडे जाऊन, जात धर्म पंथ परंपरा याच्याही पलीकडे जाऊन तुमचं मन कसं आहे हे फार महत्वाचं आहे. अधिष्ठानम तथा कर्ता करणश्च पृथक विधम विविधश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. भगवद्गीता सांगते. न अभिषेको न संस्कारो सिंहस्ते क्रियते वने विक्रमाजित स्तवस्य स्वयमेव मृगेंद्र. अहो, सिंहाला जंगलचा राजा करण्यासाठी कोणती शाळा आहे? सिंह जंगलचा राजा कुठे कोणत्या संस्काराने होतो? तुझे आहे तुझ पाशी परी तू रस्ता चुकलाची. माणूस जर कोणी श्रेष्ठ असेल तर तो त्याचा आत्मा आहे. तुमचा आत्मा पवित्र पाहिजे, तुमचं मन पवित्र पाहिजे, तुमचं आचरण पवित्र पाहिजे. दिखाव्यासाठी कोणती गोष्ट करून दान धर्म पुण्य कर्म याच्यात अग्नी परीक्षा असते. शो ऑफ करण्यासाठी जर कोणतं दान धर्म पुण्य कर्म करत असाल तर ती तुमची अधोगती आहे. आज महाराष्ट्राचं वैभव ज्योतिताईंनी सांगितलं. आपल्या समोर बसलेले अनेक महान ज्योतिषी ज्यांच्याकडे पाहून मी ज्योतिषी झालो ते चंद्रकांत दादा शेवळे आज समोर आहे. की ज्या वेळेला माझ्याजवळ पैसेही नव्हते, अन्नाला मोहताज होतो 1992-93 साली, त्यावेळेला काय करायचं म्हणून जगण्यासाठी मी ज्योतिषी झालो. आणि आज नथिंग फेल्युअर बट लो एम इज क्राईम. अपयश नव्हे तर स्वतःची पायरी कमी लेखणं हे गुन्हा आहे. ज्योतिताईंनी मगाशी सांगितलं, मी त्याच मताचा आहे. पण जिथे एका गोष्टीचा एंड होतो तिथेच नवीन गोष्ट सुरू होते. मी कोणत्याही गोष्टीला कधी न घाबरणारा माणूस आहे. आणि आली जरी कष्ट दशा अपार नटा किती धैर्य तथापि थोर केला जरी पोत बळेची खाली ज्वाला तरी ते वरती उभारली. ज्योतिषाने किती वाईट सांगितलेलं असू दे आणि ज्योतिषाने किती चांगलं सांगितलेलं असू दे, ते चांगलं अथवा वाईट बदलवण्याचं शक्ती प्रत्येक माणसाजवळ आहे. प्रत्येक माणसाजवळ आहे. प्रत्येक माणसात देव आहे. मला त्याचा अर्थ कळला पाहिजे. मला त्याचा अर्थ कळला पाहिजे. त्या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. राम मंदिर बनाओ, राम मंदिर बनाओ याचा अर्थ रामासारखं आचरण कर. साईबाबा का मंदिर बनाओ, त्याने साईबाबा सारखं आचरण. अर्थ कळला पाहिजे. अर्थ जर नाही कळला तर कुठे शोधिशी काशी आणि कुठे शोधिशी रामेश्वर. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. आनंदजींनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मी फार वेळ घेणार नाही. 5 मिनिटं बोललेलो आहे. मी थांबतो. पण जाता जाता एवढंच सांगून जातो की 7, 8 आणि 9 डिसेंबरला आमच्या विधिलिखित भविष्याला 30 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त पुण्यामध्ये 3 दिवसाचं अतिभव्य अधिवेशन, 4था अखिल भारतीय, मी 3 अधिवेशनं घेतलेली आहेत पुण्यामध्ये स्वबळावर. 4था अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन पुण्यामध्ये होईल. त्यावेळेला आपल्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तर मी 3-4 तास देणार, नक्की देणार. प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर आहे माझ्या. एवढं बोलून मी या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो. ज्योतिताईंच्या 60व्या वर्षाबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचं कार्य अविरत चालू राहावं हे व्यक्त करतो. आणि ज्योतिषातला जाता जाता एक नियम सांगून जातो की आलेल्या लोकांना ज्योतिषाचं बद्दल नवीन काहीतरी माहिती मिळावी. एका मिनिटामध्ये सांगतो. ज्योतिष शास्त्रामध्ये पाराशरीमध्ये 4 भाग केलेले आहेत. 1, 2, 3, 4 कुंडलीचे भाग. हा एक पहिला गट आहे. 5, 6, 7 आणि 8. 1, 2, 3 हा पहिला गट आहे. 4, 5, 6 हा दुसरा गट आहे. 7, 8, 9 हा तिसरा गट आहे. आणि 10, 11, 12 हा चौथा गट आहे. हे सप्तऋषी नाडी प्रमाणे आहे. आणि पाराशरी प्रमाणे 3च गट आहे. 1, 2, 3, 4 धर्म अर्थ काम मोक्ष. चतुर्विध पुरुषार्थ. चतुर्थ स्थान मोक्ष स्थान आहे. पहिलं स्थान धर्म स्थान आहे. धर्म अर्थ काम मोक्ष. पुन्हा पंचम स्थानापासून धर्म अर्थ काम मोक्ष. पुन्हा भाग्यस्थानापासून धर्म अर्थ काम मोक्ष. पाराशरीमध्ये 3 आहेत. सप्तऋषी नाडीमध्ये त्याचं 4थं स्थान जे आहे ते कट केलेलं आहे. 7वं स्थान कट केलेलं आहे. 10वं 12वं स्थान कट केलेलं आहे. म्हणून चतुर्थ स्थान म्हणजे आई. सप्तम स्थान म्हणजे बायको. आई आणि बायको, सासू सुना. वीज पडली, एक गेली एक राहिली.
तर चतुर्थ आणि सप्तम स्थानाचं कनेक्शन आहे. नंतर मी त्याच्यावर बोलेल. त्या अभ्यासाबद्दल पण बोलण्यासारखं खूप आहे. कुंडलीच्या 10, 11 आणि 12 या भावामध्ये जर 7 ग्रहांपैकी राहू केतू सोडून उरलेले 7 जास्तीत जास्त ग्रह असतील तर दंड नावाचा योग होतो. हे आकृती योगामध्ये सांगितलेलं आहे. आणि पाराशरीमध्ये 10, 11 पाराशरीमध्ये ते सांगितलेलं आहे. आणि सप्तऋषी नाडीनुसार 10, 11 आणि 12 या 3 भावांचे अधिपती त्याच 3 भावांमध्ये जर येत असतील तर ती सर्वश्रेष्ठ व्यक्ती असते. महान व्यक्ती म्हणून जन्माला येते आणि त्यांना सांसारिक सुख आणि कौटुंबिक सुख आणि राजकीय सुख या दोन्ही गोष्टी मिळतात. 10, 11 आणि 12 आणि 1 या भावांचे अधिपती एकमेकांच्या भावामध्ये गेलेले असते. अशा आता कुंडल्यांचं मी उदाहरण देत नाही आहे, पण मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योतिष. ज्योतिताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना, तुमचे विद्यार्थी सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आणि आलेल्या सर्व उपस्थित ज्योतिषांना विनम्र अभिवादन करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर प्रथम मनात रुजवणारे आणि प्रत्यक्षात उतरवणारे सकारात्मक आणि प्रसन्न व्यक्तिमत्व. हसतमुख व्यक्तिमत्व म्हणजे सुनील पुरोहित सर. 35 वर्षाहून अधिक काळ त्यांनी या शास्त्रामध्ये योगदान दिले आहे. मग त्याच्यामध्ये अंकशास्त्र आहे, हस्तसामुद्रिक शास्त्र आहे, वास्तुशास्त्र आहे, चलित प्रश्न कुंडली आहे, भाग्याचे व्यवस्थापन आहे, कृष्णमूर्ती पद्धती आहे, वास्तू आहे. अशा अनेक विषयांची पुस्तके त्यांनी लिहिली. खरं तर ही एक न संपणारी मोठी यादी आहे. त्यामुळे वेळ न घालवता मी पुरोहित सरांना या ठिकाणी येण्याची विनंती करतो. एक छान डायलॉग करायला मला संधी मिळाली. गेल्या वर्षी मेषेत गुरु होता आणि अगरबत्त्यांचं उद्घाटन झालं. यंदा वृषभेत गुरु आहे. खाद्य संस्कृती समोर आहे. दिस इज युनिव्हर्सल विजडम. सी, ज्योतिषशास्त्राला फक्त भविष्य कथन, फॉर्च्यून टेलिंग मध्ये अडकवलं नाही तर एकच भविष्य सांगा, ते तसंच होईल, अमुक तमुक तमुक असे वाटतं. आता खाद्य संस्कृतीचा विषय चालू आहे तेव्हा माझे विचार सुद्धा मी त्याच पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. सी, आपल्याकडे जर 2 डिशेस खूप फेमस आहेत. एक आहे श्रीखंड आणि एक आहे बासुंदी. मी काही तुमच्या क्षेत्रात येत नाही, पण जरी सांगून ठेवलं. सी, आपण श्रीखंड कसं करतो? रात्री दही लावतो आणि मग ते सकाळी घुसळून मग त्यातून चक्का तयार करून वगैरे वगैरे श्रीखंड तयार होतो. म्हणजे काय करतो आपण? एक थॉट प्रोसेस आहे, ती रात्रभर तशीच ठेवतो आणि नेक्स्ट मॉर्निंग वी स्टार्ट वर्किंग. चिंतन पद्धती. दुसरी आहे, त्याला म्हणतात बासुंदी. 5 लिटर दूध घ्यायचं, ते उकळत सुटायचं, उकळत 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 ते 2.5 लिटर करायचं. ब्रेन स्टॉर्मिंग करायचं आणि स्टॉर्मिंग करता 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 जे काही पुरेल त्याला नॉलेज समजायचं. ह्या 2 प्रोसेसेस आमच्याकडे आहेत, ऍस्ट्रॉलॉजी मध्ये पण आहेत. आणि डेस्टिनी मॅनेजमेंट हा राईट फ्रॉम द डे 1 हा एक मध्यम मार्गाचा प्रवास आहे, असं तुम्हाला मुद्दामून सांगेन. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये खूप मोठा हायवे आणि हा हायवे सुंदर रीतीने मध्यम मार्गाने क्रॉस करतात, त्याला डेस्टिनी मॅनेजमेंट म्हणतात. त्या डेस्टिनी मॅनेजमेंटची 25 वर्ष पूर्ण झालेली. एखाद्या माणसाचं मोठेपण हे कसं कळतं? जो दुसऱ्यांचा मोठेपणा समजून घेतो आणि सांगतो, त्याच्यावर त्याचं मोठेपण असतं. आणि त्याबद्दल मी ज्योती जोशी मॅडमचा आभारी आहे. धन्यवाद. ज्योतिषशास्त्रामधली आणखीन एक गोष्ट सांगेन, ती म्हणजे माणसाची ओळख कशी करावी, त्यासाठी ज्योतिषशास्त्राची खूप सुंदर गोष्ट आहे. माणसाची ओळख त्याच्या व्ययस्थानावरून करावी. इन्कम तुमचा कसाही होऊ शकतो,
पण तुमची ओळख तुम्ही खर्च कसा करता त्यावर. तुमचे पुतळे तेव्हाच बनतात जेव्हा तुम्ही तुमचे रिसोर्सेस, कॉन्टॅक्ट्स, नॉलेज कसं इन्व्हेस्ट करता. कारण कुंडली शास्त्रातला वेळ स्थानाचा अधिपती हा नवम स्थानाचा अधिपती पण आहे. भाग्य आणि दुर्भाग्य या दोन्हीचा कार्यकर्ता एकच आहे, त्याला आम्ही गुरु म्हणतो. माणसाची ओळख काय? तुम्ही मगाशी म्हणला की पुतळे कसे बनले. पुतळे त्यांचे बनले ज्यांनी काय आणि कसं कमवलं त्याच्यावर पुतळे नाही बनले. त्यांनी काय आणि कसं खर्च केलं, इन्व्हेस्ट केलं त्याच्यावर पुतळे बनले. हे सांगणारं ज्योतिषशास्त्र आहे. अँड दिस इज एन्शियंट विजडम. अभिजित प्रतिष्ठान इज ब्रिज बिटवीन एन्शियंट विजडम अँड प्रेझेंट टाइम. कोणती तरी एखादी गोष्ट वापरताना त्याच्याकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन असतात. एक दृष्टिकोन आहे त्याचं ओझं वाहणं, त्याला मी बॅगेज म्हणतो. आणि दुसरा दृष्टिकोन म्हणजे त्याच्यातून खजिना शोधणं. दोन्हीला वजन नाही, दोन्हीला वस्तुमान आहे आणि दोन्हीचं ओझं होऊ शकतं. आम्ही भारवाही नाही, आम्ही ओझी वाहत नाही. आम्ही त्यातील सुंदर टूल्स घेतो, त्या टूल्सचा वापर करतो आणि आयुष्य सुंदर करतो. प्रवास सुंदर होणं म्हणजे डेस्टिनी मॅनेजमेंट. लक्ष काहीही असो, गोल काहीही असो, तुमचा प्रवास सुंदर झाला पाहिजे. प्रवासी येतील, बरोबर राहतील, जातील, पण तुमचा प्रवास सुंदर करताना त्यांचाही प्रवास तुमच्यामुळे किती सुंदर होतो हा विचार करणं म्हणजे डेस्टिनी मॅनेजमेंट आहे. थँक्यू व्हेरी मच. पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी टॅरो कार्ड्स वापरून प्रश्नमीमांसा करण्यात प्रशिक्षित केले आहे. नाडी ज्योतिषाचाही त्यांचा सखोल अभ्यास आहे. मानवी मनीचा वेध घेणारा मनतरंग हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. सुनीता पाटील मॅडम यांना विनंती करते की आपण मार्गदर्शन करावे. नमस्कार. पहिल्यांदा ज्योती जोशी मॅडमना त्यांच्या 25 वर्षाच्या 35व्या अॅनिव्हर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या नुकतीच एक गोष्ट लक्षात आली आहे की सगळे विद्वान माणसं जी आहेत ती 60 वर्षापूर्वी जन्माला आली आहे. तसं की आता जयश्री वळसरे, ज्योती जोशी मॅडम, या सगळ्या विचार माणसं सगळे 60 वर्षापूर्वी जन्माला आलेली आहेत. मी थोडक्यात माझं जरा चुकलं बोलते. 1-2 वर्ष आधी यायला हवं होतं. म्हणजे तुमच्या माध्यमात माझं पण नाव लागलं असतं कदाचित. ही अधिवेशनं जी असतात ही ज्योतिषशास्त्राची पूजा असते. दादा शेवाळे सर नेहमी अधिवेशन घेतात, साळवी सर घेतात, वेलसरे मॅडम घेतात आणि आता ज्योती जोशी मॅडमची अधिवेशनं. आणि ह्या अशा पूजेला उपस्थित राहायला मला खूप आवडतं. मला माहित नाही मी ज्योतिषी आहे का नाही, पण माझं ज्योतिषावर खूप प्रेम आहे आणि त्या भावनेतूनच ही अधिवेशनं अटेंड करायला मला खूप आवडतं. आणि आता चितळे सरांनी जे म्हटलं की अचूकता असली पाहिजे वगैरे, तर ज्योतिषशास्त्र हा एक गुगल मॅप आहे. हा गुगल मॅप तुम्हाला फक्त सांगतो की इकडे गर्दी आहे जंगली महाराज रोडवर. तुम्ही जर तरीही जंगली महाराज रोडवरनं गेलात तर भविष्य चुकणारच. त्यामुळे ज्योतिषशास्त्र म्हणजे फक्त गुगल मॅप आहे आणि गुगल मॅप म्हणून वापरावा. तो तुम्ही ऐकलं तर भविष्य बरोबर येईल, नाही ऐकलं तर नाही येणार. त्यामुळे ज्योतिषशास्त्राची अचूकता ही प्रत्येक माणसाच्या क्रियमाणावर खूप अवलंबून असते आणि म्हणून आपल्याला अचूकता येणारच असा अट्टहास धरण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. आणि एकूणच ज्योतिषशास्त्र हे आपण जर बघितलं तर जसं आता न्यायशास्त्र आहे हे याज्ञवल्क्य स्मृतीवरून पुढे आलेलं आहे, तसे ज्योतिषशास्त्राच्या मागे सुद्धा असंख्य शास्त्र, पाराशरी या गोष्टी आहेत, स्मृती आहेत. त्यामुळे त्यावरनं झालेला अभ्यास आपल्याला अजून करायला हवा एवढंच निश्चित आहे. चितळे सरांची अजून एक ओळख मला आहे ते म्हणजे ते बांधकाम व्यावसायिक पण आहेत आणि मी बिल्डर असल्यामुळे माझं त्या दृष्टीने त्यांच्याशी संबंध आला. एकूणच आज सगळे स्टेजवरचे आणि सभागृहातले मान्यवर आहेत. तुमच्या या मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये आज मला उपस्थित राहता आलं
याबद्दल ज्योती जोशी मॅडमचे धन्यवाद आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.